नमस्कार मंडळी, ट्रॅव्हलिंग स्टोरीजच्या एपिसोडमध्ये तुमचं मनापासून मी स्वागत करतो। आज मी पालखीनिमित्त माझ्या गावी आलो आहे। शिमग्याच्या पालख्या असतात कोकणामध्ये, खूप मोठा कोकणामध्ये होळीचा शिमग्याचा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। तर आता मी चाललो आहे आमच्या एका वाडीमध्ये खाली, तर तिथून पालखी आमच्या ग्रामदेवतेची पालखी जी आहे ती तिथून आमच्या वाडीमध्ये येणार आहे। ती पालखी जी आहे ती प्रत्येक गावी जाते, आमच्या ग्रामदेवतेची पालखी। आता सगळ्या वाड्या आणि गावी म्हणजे वाड्या फिरून ते आमच्या वाडीमध्ये येणार आहे। सो चला बघूया आणि कसा सोहळा असतो, कसा उत्सव साजरा केला जातो ते मी या व्हिडिओमार्फत तुम्हाला दाखवणार आहे। फॉरेस्ट टूर कुठे कुठे काय कसं तुमची जमीन म्हणा कुठे काय आहे कळलं पाहिजे ना। बरोबर बरोबर। म्हणजे कसं तुम्ही जरी तिकडे शहरात राहिलात ना, आता समजा आपण आहे जंगलातूनच येतो ना, त्यावेळेस आपली पायवाट म्हणा येणारे आपली जमीन लागते, तर ती कमसे कम जरी तुम्ही केव्हा तरी असं सणासुद्धा आपण या वाटेने चालतो त्यावेळेस तर कमसे कम आपल्याला ती माहिती जमिनीची कळते की मी माझ्या जमिनीतून चालतोय। बरोबर बरोबर आहे ना। आपले खूप पिढे गेला इथे, आपलं म्हणजे मुलातच काय आपल्याला दुसरं गाव नाही आहे, हेच गाव आपलं। आपण दुसऱ्या गावातून कुठे आलेलो नाही, बाहेरच्या गावातून येतात आणि मग स्थायिक इकडे होतात, काही 2-3 पिढ्या जातात। बरोबर। तसं आपल्या भरपूर पिढ्या इथे गेलेल्या आहेत। खूप गावातून आम्ही पालखी नाचवायला जायचो, पालखी निघते ना, खूप नाचवायचं तरुणपणी। हो, आणि नाचवायचं पण जबरदस्त आम्ही, शिकत नाही आम्हाला, म्हणजे आपल्या नवसाचा पण राहतो, मानकरांच्या घरी राहतात। मानकरांकडे राहिला की नंतर नवसाचा आपला देव राहायचो, आपला देव नवसाचा राहतो। नवसाचा सगळ्याच गावात राहत नाही, म्हणजे काही लोकांची एक मानसिक म्हणजे त्यांचे विचार असतात, म्हणजे देवावरती हे असतं इच्छा, किंवा माझा देव आपला देव मी देवाला तुला माझ्या घरी ठेवील, इच्छा असतात प्रत्येकाची, मागण्या असतात, नवस वगैरे तुम्हाला माझी मनातली इच्छा पुरी कर आणि मग तुला मी माझ्या घरी ठेवील, तुझ्या अर्चा करी तुझी भावे। म्हणून आपला देव आता बाजूपर्यंत आपला बघ भरपूर वेळ पाडवायच्या नंतर आपला राजधानी वेळ राहते, वेळ जातो आपल्याला। बरोबर। प्रत्येक वाडीमध्ये 2-2, 3-3 दिवस राहतो। नवस असतात प्रत्येकाचे वेगवेगळे घर आहेत, पण ते आता शिमगोत्सवाला फक्त येतात आणि गणपतीला वगैरे, बाकी सर्व बाकी सगळी रिकामी करत आपल्याला गेले, आपलं कोण गेले कोण नाही बरेच ना आता कोण नाही गेलं, आता फक्त मोऱ्यांचे 4-5 जण गेलेत। तर पालखी आता याच वाटेने आपण ज्या वाटेने आलो याच वाटेने येणार, आपण ज्या आलो त्याच वाटेने येणार, तिकडे आपल्या आलेल्याच परत तिकडे जाणार आपल्या तिकडे घरी। अच्छा, तिकडे पण जाणार ना। आता आपल्या खालून येऊन पहिलं कुठे जाणार आपल्याकडे? आले की मोरेवाडीमध्ये तिथून मग आपलं नृत्य करायला घेतील तिकडे। अच्छा अच्छा। आणि नाचवल्याच्या नंतर मग रात्रीचे मानकरी येतात, त्यांच्या घरी मग राहील तिथे। अच्छा अच्छा। तिथे पूर्ण एक रात्र दिवस दुसऱ्या दिवशी निघणार तिकडून, नमन वगैरे करतील गावचे लोक, ग्रामदेवतेचे उपासक। हे काय हळूहळू हळू लाल आहे ते। अच्छा अच्छा। करवंद सारखे असतात, पिवळा आहे, खाऊन काय टेस्ट असते। तोरणीचं झाड। अच्छा अच्छा। हा, मोठी आहे बी, मोठी आहे थोडी। ओळखणार नाही, युट्यूबला जाती दिसेल बघा।
कसं वाटतंय तुला गावी? खूप छान वाटते. आपला वर्षात एकदा सण येतो शिमगा. शिमगा महोत्सव खूप मजा येते. अशी मजा कुठेच नाही. गणपती शिमगा बस. कोकणी माणसाचं कोकणी माणसं प्रेम आहे. प्रेम पहिलं प्रेम. सुरेश काका हां काय म्हणायचं तुला? नाही नाही कसं माहिती काय आम्ही आता मुंबईला नोकरी करतो. नुसतं सकाळी यायचं संध्याकाळपर्यंत नोकरी होईल पण गावी आल्यानंतर तो आनंद वेगळा असतो. आणि त्याच्याहून आणखी आजचा जो आमच्याकडे जी गाव आमच्याकडे प्रत्येक गावात म्हणजे प्रत्येक घरामध्ये एवढी पालखी येते ते एवढा अस्मरणीय कार्यक्रम आहे. म्हणजे आम्हाला तो आनंद गगनात मावण्यासारखा आहे. आणि आम्ही जातीने काही का होईना एक दिवस का होईना पण त्याकरता आम्ही गावी आमची जी पालखी येते गावी त्याकरता आम्ही जातीने हजर असतो. आणि एवढा आनंद वाटतो किंवा विचारू नका. हे लय कार्यक्रम चांगला देवीच्या कृपेने अजूनपर्यंत आम्हाला चांगला योग आलेला आहे. आमच्याकडे याल ना खाली कंट्रवाडी भुशी डॅम भुशी डॅमच्या इथे आम्ही थोडंसं वगैरे वाढले ते तुम्हाला राहण्याचे